नमस्कार. सह्याद्री रक्षक न्यूज चॅनलमध्ये मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण सांगोल तालुक्यामधील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देतो. या ठिकाणी मी पाहिलं आश्रमामध्ये यांच्या वयस्कर लोक आहेत, माता भगिनी आहेत. त्यानंतर राहुल जाधव हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांची आई अगदी आपण पाहतो सिंधुताई सकपाळ यांची कामगिरी, त्या पद्धतीने या आश्रमामध्ये त्यांची कामगिरी आपल्याला दिसून येते. वृद्धांची सेवा करणं, आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाणं हे काम सोपं नसतं. आजकालची मुलं आपण पाहतो आपल्या स्वतःच्या आईवडिलाला सुद्धा सांभाळत त्यांचा विचार करत नाहीत. डायबिटीस सारख्या आजारांना आज त्रस्त असणाऱ्या आईवडिलांना वेळेवर गोळ्या न मिळाल्यानं त्यांना टेन्शननं अटॅक येतात, ही परिस्थिती आहे. परंतु या मातोश्री वृद्धाश्रमात गोड घास देऊन, अन्नाचा भरवून यांना एक चांगलं जीवन जगण्याची संधी दिली जाते. आज या ठिकाणी सांगोल तालुक्यातील आपली आई म्हटलं तर हरकत नाही, वनिता पाटील मॅडम यांनी खास करून वर्षातून 2 वेळा या वृद्धांना गोडधोड जेवण देतात. आणि जेवण दिल्यानंतर त्यांना माझं स्वतःचं नाव मोठं होण्यापेक्षा त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरती गोड हसू आलं, त्यांच्या पोटात छानसा घास गेला की मला आणि माझ्या आईला समाधान वाटतं. याचसाठी या आश्रमाला त्यांनी भेट दिली. आपल्या सांगोला तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रम हे राहुल सर चालवतात आणि त्यांच्या मातोश्री खूप धाडसानं आणि कष्टातून, खूप मेहनतीतून, एवढा कोरोनाचा काळ होता तरी ते खचले नाहीत. त्या दोघांनी बसस्टँडवर वगैरे इकडं तिकडं जे वृद्ध उपाशी होते त्यांनाही जेवण दिलं. त्यातच एक आपला खरीचा वाटा असावा म्हणून मी माझ्या आईला इथं दाखवण्यासाठी घेऊन आले. आणि त्या वृद्धांना जे गोडधोड जेवण दिलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं ते हसू बघून खूपच आनंद झाला आणि समाधानही वाटले. असंच त्यांची प्रगती व्हावी ह्याच त्यांना शुभेच्छा.